ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये चैत्रामध्ये चैत्र गौरी पूजनाचं विशेष महत्त्व आहे. तर आपण त्याविषयी जाणून घेऊया. चैत्री गौरी पूजन हे विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने केले जाते. हे पूजन स्त्रियांच्या सौभाग्य, कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि संततीसाठी केले जाते. देवी गौरी म्हणजे माता पार्वती. आता चैत्री गौरी पूजन कधी करतात? हे पूजन चैत्री नवरात्र दरम्यान किंवा चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षात बहुधा तृतीया किंवा पंचमीला केले जाते. काही ठिकाणी गुढीपाडव्यानंतर ठराविक दिवशी स्त्रिया गौरी बसवतात. चैत्री गौरी पूजनाची तयारी म्हणजे गौरीची मूर्ती किंवा सुपारीवर गौरीचं मान, हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, मोगरा, कणेर, नैवेद्यामध्ये पुरी, पुरण, लाडू, खीर, फळे, दिवा, अगरबत्ती, करवंटी, नारळाची करवंटी, कास, पानाचा छोटा तुकडा, पूजेसाठी वापरले जाणारे पत्र. घर स्वच्छ करून रांगोळी काढतात. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून गौरीची स्थापना करतात. गौरीला हळद, कुंकू, फुले अर्पण करतात. दिवा लावून पूजा करतात. नैवेद्य दाखवतात. गौरीची आरती म्हणतात. स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावतात. आता कास म्हणजे काय? कास म्हणजे पूजेत वापरले जाणारे एक पवित्र पान, बहुतेक वेळा पानाचा तुकडा किंवा विशिष्ट पत्र. ते देवीला अर्पण करण्यासाठी शुभ मानले जाते. समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक आहे. पूजेत नैवेद्य ठेवताना वापरतात. करवंटी म्हणजे काय? करवंटी म्हणजे नारळाची अर्धी साल. पूजेत उपयोग त्याचा आहे. त्यात हळदी कुंकू ठेवतात. काही ठिकाणी त्यात दिवा लावतात. देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी पण वापरतात. नारळाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते, त्यामुळे त्याची करवंटीही पूजेत मंगल मानली जाते. चैत्री गौरी पूजानंतर स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात. मैत्रिणी आणि नातेवाईक स्त्रियांना घरी बोलवतात. त्यांच्या कपाळावर आधी हळद नंतर कुंकू लावतात. ओटी भरतात. हळद, कुंकू, फुले, फळं किंवा भेट, गोड पदार्थ देतात. सौभाग्य आणि सुखाची शुभेच्छा देतात. ओटीमध्ये हरभऱ्याची डाळ सुद्धा देतात. आणि ग्रीष्म ऋतू असल्याने कैरीचं पन्हं सुद्धा पेय म्हणून देतात. चैत्री गौरी पूजन केल्याने स्त्रियांचे सौभाग्य वाढते. घरात सुख समृद्धी, कुटुंबातील सौख्य आणि आरोग्य वाढते. देवी पार्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतो. मित्रांनो, आता आपण ऐकूया चैत्री गौरी व्रत कथा. पुराणानुसार एकदा पृथ्वीवर अनेक स्त्रिया दुःखी होत्या. काहींच्या पतींना संकट होते, काहींना संतती नव्हती, तर काहींच्या घरात गरिबी होती. त्यांनी माता गौरीची भक्ती केली. गौरी म्हणजेच माता पार्वती. त्यावेळी माता पार्वतीने स्त्रियांच्या दुःखाकडे पाहिले आणि त्या पृथ्वीवर गौरी रूपाने प्रगट झाल्या. त्यांनी स्त्रियांना सांगितले, जो कोणी चैत्र महिन्यात श्रद्धेने माझे पूजन करेल, व्रत करेल आणि हळदी कुंकू देईल, त्यांच्या घरात सुख समृद्धी येईल. त्यावेळी एका गरीब स्त्रीने मोठ्या श्रद्धेने गौरीचे व्रत केले. तिच्याकडे पूजेचे मोठे साहित्य तर नव्हते, तरीही तिने मनापासून पूजा केली. देवी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि तिच्या घरातील सर्व संकटे आणि कष्ट दूर झाली. तिच्या पतीला यश मिळाले, घरात संपत्ती आली आणि कुटुंब आनंदी झाले. ही बातमी गावभर पसरली. तेव्हापासून स्त्रिया चैत्र महिन्यात गौरीचे व्रत करू लागल्या. जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो त्याला माता गौरीचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख समृद्धी, सौभाग्य आणि शांती नांदते. गौरी पूजेचे मंत्र. ध्यान मंत्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. गौरी प्रार्थना मंत्र. ओम गौरी देव्ये नमः. पुष्प अर्पण करताना ओम उमाये नमः. आरोग्य व सौभाग्य मंत्र. ओम ह्रीं गौरी पत्नी नमः. त्यानंतर गौरीची आरती करायची. आरती आहे.
जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी। मित्रांनो, हरभऱ्याच्या डाळीचा का वापर करतात? ओटी भरण्यासाठी। चैत्र महिन्यात नव्या पिकाचा हंगाम सुरू होतो. त्यावेळी हरभरा म्हणजे चणा हा नवीन धान्याचा प्रकार उपलब्ध होतो. त्यामुळे देवीला नव्या धान्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणूनच हरभऱ्याची डाळ पूजेत वापरतात. त्याचं धार्मिक महत्त्व असं आहे का हरभऱ्याची डाळ समृद्धी आणि अन्नधान्याचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही असे मानले जाते. कुटुंबात सुख शांती आणि भरभराटी येते. नैवेद्य म्हणून भिजवलेली किंवा शिजवलेली डाळ देवीला अर्पण करतात. स्त्रियांच्या ओटीमध्ये हरभऱ्याची डाळ दिली जाते. पूजानंतर डाळ प्रसाद म्हणून वाटली जाते. हरभऱ्याची डाळ अन्नधान्य व समृद्धी, कास, शुभत्व आणि मंगलकार्य, करवंटी, पवित्रता आणि भरभराट, हळदी कुंकू, सौभाग्य आणि मंगल म्हणून या सर्व वस्तू देवी गौरीला अर्पण करून स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात. नमः पार्वते पतये हर 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 महादेव. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये चैत्र गौरी पूजन विषय जाणून घेतलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.